भोरगिरी भीमाशंकर परिसरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ओढे नाले तुडुंब, धबधबेही प्रवाहित, भीमा नदीला पूर। धुवाधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान, घरात पाणी शिरल्याने भोरगिरी आणि भोमाळे गावातील 5 संसार पाण्यात। पश्चिम पट्ट्यातील मुसळधाराने चासकमान भामा आसखेड धरण साठ्यात वाढ, नदी पात्रातील वेगवान प्रवाहामुळे पाभे येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे कम पुलाची आधार भिंतही वाहिली, लगतच्या शेतीलाही पुराच्या पाण्याचा फटका। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पावसाने भल्या पहाटे घातलेल्या थैमानानंतर सोमवारी सकाळी तहसीलदार प्रशांत बेडसे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, जलसंपदा विभागाचे उप अभियंता अश्विन पवार आणि ग्रामविकास, कृषी, महसूल, जलसंपदा विभागाच्या पथकाकडून पाहणी। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भोरगिरी भोमाळे गावातील घरांची पडझड, शेतीचे नुकसान। पाभे भोरगिरी येथील बंधाऱ्यांना डॅमेज, पाभे येथील नवीन पुलाचं कामही पुराच्या पाण्यात गेलं वाहून। घर, शेती आणि अन्य नुकसानीची तात्काळ पंचनामे करण्याच्या प्रशासनाने दिल्या सूचना। मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यकांमार्फत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश। भोरगिरी आणि भोमाळे येथील घर आणि धान्य वाहून गेलेल्या नुकसानग्रस्त 5 कुटुंबाला प्रशासनाकडून तात्काळ मदत, प्रत्येकी कुटुंबाला 35 किलो धान्याचे केले वाटप। अवकाळीमुळे उद्ध्वस्त झालेल्या संसारांना तात्काळ पंचनामे झाल्यानंतर आर्थिक मदत केली जाणार, जलद पंचनामे करण्याचेही तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी सर्व विभागांना दिले आदेश। आपत्तीजन्य परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष, कोणत्याही स्वरूपाची हानी होऊ नये म्हणून प्रशासन तत्पर। भोरगिरी भीमाशंकर परिसरात 50 मिलीमीटर पावसाची नोंद, पुढील 24 तासात पुणे जिल्हा आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। भीमाशंकर परिसरातील वाढत्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। पूरस्थिती निर्माण झाल्यास शाळांमध्ये नागरिकांची राहण्याची व्यवस्था करावी, तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिल्या प्रशासनाला सूचना। भामा आसखेड धरण क्षेत्रालगत रौंदळवाडी गावच्या हद्दीमध्ये ओढ्यावर मासेमारीसाठी गेलेल्या 5 मित्रांपैकी एका मित्रावर वीज कोसळली। वेताळे गावचे संतोष गुलाब खांडवे या 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू। रौंदळवाडीच्या बिरोबा वस्ती हद्दीतील ओढ्यावर दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली घटना। पाईट परिसरात वीज प्रतिबंधक टॉवर बसवण्याची युवा कार्यकर्ते जयसिंग दरेकर यांची मागणी। भामा आसखेड धरण परिसरात मासेमारीसाठी गेलेल्या संतोष खांडवे तरुणाच्या अंगावर वीज पडून मृत्यू। संतोष खांडवे तरुणाच्या कुटुंबियाला आर्थिक मदत मिळावी, माजी आमदार दिलीप मोहिते यांचं जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन। पाईट येथे 5 किलोमीटर अंतरावर रेंज असणाऱ्या वीज प्रतिबंधक टॉवर बसवण्याची दिलीप मोहिते यांनी केली मागणी। पुढचे 4 ते 5 दिवस पावसाचे, पुढील 24 तासात पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा। भारतीय हवामान खात्याचा अंदाज, नागरिकांनी सतर्क राहावे आणि स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचेही जिल्हा प्रशासनाने केले आवाहन। संततधार पावसामुळे बाजरी पिकाला मोठा फटका, शेतातील बाजरी पिकाच्या कणसाला आले कोंब। उन्हाळी बाजरी आणि भुईमुग पिकाचे नुकसान, शेतकरी हवालदिल। खरपुडी गावातील शेतकरी सुभाष गाडे पाटील यांच्या हाताशी आलेलं पीक मातीमोल। संततधार पावसामुळे शिरोली पाईट रस्ता लादवाडीतील तळ्याजवळ बंद, वाळून स्थळ लादवाडीतील ग्रामस्थांची गैरसोय। शिरोली पाईट रस्त्यावरील पिंपरी बुद्रुक गावच्या हद्दीतील लादवाडीतील तळ्याजवळील छोट्या पुलाच्या कामात दिरंगाई, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामाला गती मिळण्यासाठी ग्रामस्थ आग्रही। तळ्याजवळील छोट्या पुलाचे काम लवकरात लवकर करा, पिंपरी बुद्रुक गावचे माजी सरपंच विकास ठाकूर यांची मागणी। विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेच्या सचिवपदी प्रवीण गणवट यांची बिनविरोध निवड। पुणे येथे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेच्या संचालकांची बैठक, नव्या पदाधिकाऱ्यांची निवडीची घोषणा। तांत्रिक कामगार पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शिवाजी शिवनेचारी यांची निवड जाहीर, उपाध्यक्षपदी विजय बनकर तर खजिनदारपदी सविता शिंदे यांची निवड। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं होतंय स्वागत।